अर्णव आणि इशू या दोघांनीही सोबतच पालखी पकडलेली असते। मामी ईश्वरीला आतमध्ये येऊ देत नसते, पण मग अर्णव तिला सांगतो की मामी, आपण कोणाच्या भक्तीच्या श्रद्धेच्या आड यायला नकोय ना। मग मामी आता बाजूला होते स्वतःहून। इशू आणि अर्णव हे दोघ जण एकत्र पालखी घेऊन येतात आणि खाली ठेवतात। त्याबरोबर आता जे वयोवृद्ध लोक असतात ते पुढे येतात आणि म्हणायला लागतात, देवाच्याच मनात हे होतं, नियतीच्या मनात होतं, म्हणूनच हे घडलं। देवाने स्वतःहून तुम्हा दोघांना एकत्र आणलंय। त्याबरोबर आता हे सगळं ऐकून वल्लरीला राग येत असतो। वल्लरी म्हणते, काही का बोलताय तुम्ही? त्याबरोबर लगेचच त्यातले एक जे साधू असतात ते सांगतात की मी खोटं नाही बोलत आहे, मी जे सांगतोय ते खरं आहे। हे दोघं एकत्र येणार हा नियतीचा संकेत आहे ना, म्हणून हे घडलं। त्याबरोबर आता मात्र ईश्वरीला सुद्धा हे ऐकणं असह्य होत असतं, तिला ह्या गोष्टी आवडत नसतात। तर अर्णवला मात्र आवडत असतं हे सगळं। अर्णव त्या गुरुजींकडे बघून हसतो, ईश्वरीकडे बघतो, तर ईश्वरी लगेचच गुरुजींना म्हणते, गुरुजी आपण सुरुवात करूया ना दर्शनाला, म्हणजे दर्शन घेतलं तर चालेल का? त्याबरोबर गुरुजी म्हणतात की हो, घे तू दर्शन। आता इथे अंजली ताईला सुद्धा हे ऐकून आनंद झालेला असतो की ईश्वरी आणि अर्णव हे एकत्र येऊ शकतात। मग आता लगेचच इशू ही अर्णवला खुणावते, त्याबरोबर अर्णव लगेच मागे होतो। ईश्वरी आता खाली बसते आणि दर्शन घेत असते आणि ती तिच्या वडिलांसाठी प्रार्थनाही करत असते। देवा, माझ्या बाबांना लवकर बरं कर। आजपर्यंत आई बाबा गेल्यानंतर मला त्यांनीच आधार दिलाय, लहानाचं मोठं केलंय, कधी मला माझ्या आई बाबांची कमी भासू दिलेली नाहीये। मग आज जर त्यांच्यावरती अशी वाईट वेळ आली तर मला मुलगी म्हणून माझं सगळं कर्तव्य पार पाडायचंय। काहीही कर, अगदी मला माझा प्राणही द्यायला लागला ना तरीही मी मागे पुढे पाहणार नाही, पण बाबांच्या ऑपरेशनसाठी मला कुठूनही पैसे उभे राहू देत, मी काहीही करायला तयार आहे। इतक्यात आता अर्णवला एका गुरुजींनी तिथे असलेले प्रसादाच्या पेड्यांवरती तुळशीपत्र ठेवायला लावलेलं असतं। त्यावेळेस अर्णवने आता इशूचे सगळं बोलणं ऐकलेलं असतं। इशू म्हणते, जोपर्यंत बाबांचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही सुद्धा पिणार नाही, काहीच घेणार नाही, मी अन्न पाण्याचा त्याग करते देवा। त्याबरोबर आता हे सगळं ज्यावेळेस अर्णव ऐकतो त्यावेळेस अर्णव मनात म्हणतो, मी सिंदौर, तुला हे एवढं सगळं करण्याची काही सुद्धा गरज नाही, तुझ्या बाबांचं ऑपरेशन होणार। त्याबरोबर आता इथे इशू ही देवाला म्हणत असते, बापा तुला तर माहिती आहे ना, माझे आई बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत। अरे मी एक सर्वसामान्य मुलगी, माझ्या आयुष्यात माझे आई वडील माझं कुटुंब याच्याशिवाय महत्वाचं काहीच नाही। आणि जर माझे बाबा तू माझ्यापासून काढून घेत असशील ना तर मग मात्र मी तुला कधीच माफ नाही करणार, आयुष्यात पुन्हा कधी तुझी पायरी नाही चढणार मी गणू बाप्पा। त्यामुळे असं नको करू, आजपर्यंत माझी तुझ्यावर खूप भक्ती होती, खूप श्रद्धा होती, मग आज त्या भक्तीचं त्या श्रद्धेचं फळ मला दे, माझ्या बाबांना जीवनदान दे। मग त्यासाठी मला अगदी काहीही करावं लागलं ना तरी माझी तयारी आहे, अगदी कितीही अवघड परीक्षा मला द्यावी लागू दे, मी तयार आहे, पण माझ्या बाबांना तेवढं बरं कर, कुठूनही मला मदत कर, कसंही होऊ देत, पण पैसे माझे लवकरात लवकर उभे राहू देत। देवा, माझ्या पाठीशी उभा राहा। सगळीकडे प्रयत्न करून झाले, मग अगदी राकेशजींनी दिलेल्या एनजीओ मध्ये जाऊन म्हणायचं असू देत किंवा बँकेचं लोन ट्राय करायचं असू दे, मी सगळं करून बघितलं, पण काहीच पर्याय निघत नाहीये देवा, काहीतरी कर माझ्यासाठी। आता हे सगळं बोलणं अर्णवने ऐकलेलं असतं। आता अर्णव हा लगेचच तिकडनं थोडा बाजूला येतो आणि मामालाही कोपऱ्यात घेतो। आता अर्णव मामाला पैशांबद्दल सांगणार असतो खरं तर, पण आकाश त्या ठिकाणी येतो आणि अर्णवला म्हणतो, दादा रे तू इथे काय करतोयस? ईश्वरी बघ ना तिथे आहे, तू बोल ना तिच्याशी, तू नाही केलेलं हे सगळं म्हणून। अर्णव म्हणतो, ही वेळ नाहीये आकाश। त्यानंतर आता ईश्वरी सुद्धा तिकडनं निघून गेलेली असते। अर्णव आता दुसऱ्या दिवशी ऑफिसला आलेला असतो, कारण बरेच दिवस जवळपास 2 ते 3 दिवस तो ऑफिसला नसल्यामुळे ऑफिसमध्ये काय कामाचं शेड्यूल आहे, काय काम पेंडिंग आहे का, हे सगळं चेकआउट करण्यासाठी तो ऑफिसला येतो। आता अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि काम करण्यासाठी त्याचा लॅपटॉप चालू करतो खरा, पण आता त्याच्या नजरेवर मात्र फक्त इशूचा तो उदास चेहरा, इशूचे ते पाणावलेले डोळे हेच येत असतं। त्यामुळे अर्णवला कामही करता येत नसतं। इतक्यात त्या ठिकाणी आकाश येतो आणि आकाश अर्णवला विचारतो, दादा मी तुला काही फाईल्स आत्ताच मेल केल्यात, तू जरा चेक करून घेशील का? कारण काय आहे ना, त्या फाईल्स अपडेट करायचे आहेत आणि त्याच्यावरती ज्या काही अमाऊंट आहेत ना त्या सुद्धा कॅश करायच्या आहेत, कारण ती बिलं आहेत। त्याबरोबर अर्णव लगेच म्हणतो, किती पैसे लागतील ईश्वरीच्या बाबांचे ऑपरेशन करता? त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, व्हॉट दादा काय बोलतोयस हे? अर्णव म्हणतो, किती पैसे लागू शकतील असं मी म्हणत होतो। त्यावर आकाश म्हणतो, दादा तुला मदत करायची आहे का तिला? त्यावर अर्णव म्हणतो, मदत? त्याबरोबर इशूचे शब्द अर्णवला आठवायला लागतात। त्याला आठवत असतं की ईश्वरी ज्या
जेव्हा काल घराबाहेर पडत होती त्यावेळेस तो तिच्याशी बोलायला गेला होता, तर तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला बोलण्यासाठी. आणि वरून तिने त्याला सांगितलंही होतं, अर्णव सर, तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देते. आपली दोघांची पहिली भेट तुमच्या इंदोरच्या कॉन्सर्टमध्ये झाली होती. तिथे आठवत नाहीये का? फॅशन शो तुमचा होता, सगळ्या मॉडेल होत्या तिथे तुमच्या, आणि मी तुमच्या हातांवर पडले. त्याबरोबर अर्णवला लगेचच त्यांची पहिली भेट आठवत असते. इशू म्हणते, तिथपासून तुम्ही माझ्याशी वाईट वागत आलात, मला त्रास दिलात, पण तुम्हाला माहितीये मी सगळं सहन केलं का? कारण मला वाटत होतं की तुम्ही माणूस म्हणून जेन्युअन आहात. पहिले वाटलं की तुम्ही खूप रागीट आहात, भडकूचंद आहात, आणि म्हणून मी तुम्हाला नावही ठेवलं भडकूचंद. पण नंतर नंतर हळूहळू असं वाटायला लागलं की नाही, तुम्ही जेन्युअन आहात, तुम्ही चिडता बोलता, पण त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुमचा भूतकाळ असा आहे ना की ज्यामुळे तुम्ही माणसांजवळ लवकर अटॅच होत नाही. पण आज मला तुमचा भूतकाळ काय असेल ना याचा अंदाज आलाय. तुम्ही माणसांबरोबर लवकर अटॅच होत नाही, कारण ज्या माणसांबरोबर तुम्ही अटॅच होता ना, नंतर त्या माणसांच्याच मुळावर तुम्हाला उठावं लागतं, आणि म्हणून तुम्ही तुमच्या इगोमुळे माणसांशी अटॅच होत नाही. बरोबर ना? त्याबरोबर अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू हे काय बोलतेस? ईश्वरी म्हणते, मी काय बोलतेय काय नाही बोलत याच्याने काहीच फरक पडत नाही. फरक फक्त आता या एका गोष्टीने पडतो, तो म्हणजे मी तुमच्याशी कोणत्याही पद्धतीची मैत्री ठेवू इच्छित नाही. त्यामुळे पुन्हा माझ्याजवळ बोलायला येण्याची चूकच तुम्ही करू नका प्लीज. तुम्हाला मी त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलंय, आता आपल्यात फक्त दुश्मनीचं नातं राहिलं आहे, आणि ते मी पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्याबरोबर आता हे सगळं आठवत असताना अर्णव एकाएकी गप्प बसून जातो. आकाश त्याला विचारतो, दादा काय रे, काय झालं? त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की नाही काही नाही. आणि मग आता तो म्हणतो, आकाश मी नंतर एवढा फाईल चेक करतो, तू जा ना, किंवा तू एक काम कर, तू सुद्धा माझा भाऊ आहेस ना, मग तू चेक कर या सर्व फाईल्स आणि अप्रुव्हल देऊन टाक. त्याबरोबर आकाश म्हणतो, अरे दादा पण मोठी अमाऊंट आहे. अर्णव म्हणतो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आजपर्यंत तू कधी चुकीचं काही केलंयस का? तर दुसरीकडे आपण पाहतो की इशू ही आता हॉस्पिटलमध्ये गणपतीची जी मूर्ती असते तिथे प्रार्थना करत असते, बाप्पा अजूनही पैशांची काहीही सोय झालेली नाहीये, कुठून तरी कशीही पैशांची सोय होऊ दे, आणि माझ्या बाबांना बरं करण्यासाठी मला मदत मिळू दे. मी कोणाचा 1 रुपया सुद्धा बुडवणार नाही. तुला तर माहिती आहे ना, अर्णव सरांच्या गाडीची काच फोडली होती त्यावेळेस 50,50,000 देण्यासाठी मी किती कष्ट केले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये कंटिन्यू काम केलं होतं. मग आता जर मी त्यांचे 50,000 नाही बुडवू शकले, तर मी कोणाचे एवढे पैसे का बुडवेन? माझ्या पाठीशी उभा राहा. इतक्यात आता इशूला एक एनजीओतून फोन येतो, आणि तिला सांगितलं जातं की मॅडम, तुम्ही एका कल्याण एनजीओ मध्ये कॉन्टॅक्ट केलं होतं तुमच्या वडिलांच्या ऑपरेशनच्या खर्चाकरिता, पण तिकडे तुम्हाला मदत मिळाली नाही, तिथे फंड्स नव्हते अवेलेबल, म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. आमचं स्वानंदी फाउंडेशन आहे आणि आमच्याकडे फंड्स अवेलेबल आहेत. तुमच्या वडिलांच्या ऑपरेशनला जो काही खर्च लागेल तो सगळा आम्ही पुरवू. आम्ही तुम्हाला सध्या 10 लाखांपर्यंतची रक्कम देऊ शकतो. आता ईश्वरी म्हणते, माझ्या वडिलांच्या ऑपरेशनला तितकी रक्कम पुरेशी आहे. त्यावर लगेचच ते तिला सांगतात, तुम्ही या आणि ताबडतोब रक्कम रिसिव्ह करा. मग ईश्वरीला ते पत्ता पाठवतात. ईश्वरी तिकडे जाते, पैसे घेऊन येते आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येऊन रिसेप्शनिस्ट जवळ जमा करत म्हणते, आता माझ्या बाबांचं ऑपरेशन सुरू होऊ शकतं ना? त्यावर रिसेप्शनिस्ट म्हणते, हो. लगेच ऑपरेशनची तयारी करायला सांगते. आणि मग ते आता डॉक्टरांना ही गोष्ट कॉल करून सांगते की ह्या पेशंटचे पैसे भरून झालेले आहेत. त्याबरोबर लगेचच आता संजय देसाईंच्या ऑपरेशनची तयारी सुरू होते आणि आता ऑपरेशन करायलाही सुरुवात होते. आता हे सगळं कोणी केलेलं असतं? तर अर्थात अर्णवनेच हे सगळं केलेलं असतं. अर्णवने मामाला सांगितलेलं असतं की मामा ईश्वरीला मदत कर, पण तिला कळता कामा नये. मग अर्णव काय एवढं सांगितल्यावर मामा काय करतो? मामा जेव्हा त्याने गेल्या वेळेस ज्या माणसाला ईश्वरीला मदत करायला सांगितलं होतं त्याच माणसाला पुन्हा गाठतो आणि त्याला सांगतो की ईश्वरीला 10 लाख रुपयांची गरज आहे, तर तुम्ही तिला 10 लाखांची मदत करा. अर्थात ते पैसे आम्ही तुम्हाला देऊच, पण तुम्ही तिला हे कळू देऊ नका की हे पैसे अर्णवराजे शिर्के यांच्या बँकेतून आलेले आहेत. तिला असेच सांगा की तुम्ही तुमच्या एनजीओच्या थ्रूच तिची मदत करताय. त्यावर तो व्यक्ती म्हणतो की हो, का नाही, चालेल ना आम्हाला. तर आता हे सगळं बोलणं राकेशने ऐकलेलं असतं आणि मग आता राकेश विचार करतो की नाही हो नाही मामा, तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही एवढा मोठा डाव टाकाल आणि मी तुम्हाला सुखाने सोडून देईन म्हणून? नाही हो मामा, खूप चुकलात तुम्ही. आता ही गोष्ट ह्या राकेश पर्यंत पोहोचली, आता हा गप्प बसू शकत नाही. आणि मग राकेश हा मुद्दामून ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीजी, काकांच्या ऑपरेशनची पैशांची सोय झालीये, माझ्याकडे आहेत पैसे, मी जमा करतो. त्यावर ईश्वरी सांगते की नाही, पैसे जमा करून झालेत. त्यावर राकेश म्हणतो, काय
तुम्ही त्या अर्णवराजे शिर्केने दिलेले पैसे घेतलेत? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही, त्यांनी का पैसे देतील मला? मला तर कल्याण फाउंडेशन मध्ये मी कॉल केला होता, तिथे पैसे नव्हते, म्हणून स्वानंदी फाउंडेशन नावाच्या एका फाउंडेशनने मदत केली. त्यावर अर्णवने ते पैसे तुम्हाला दिलेत. स्वानंदी फाउंडेशन नावाचं कोणतंही फाउंडेशन तुम्हाला मदत करायला तयार नव्हतं असं तो सांगायला लागतो. त्याबरोबर ईश्वरीला या गोष्टीवर विश्वास होत नसतो. तर तो म्हणतो, अहो मी का खोटं बोलू ईश्वरीजी तुमच्याशी? मी जे सांगतोय ते खरं आहे. अर्णवने तुम्हाला खालीपणा दाखवण्यासाठी हे सगळं केलंय. अहो ही श्रीमंत लोक अशीच असतात, आपल्यासारख्या माणसांचा आवाज दाबण्यासाठीच ते लोक हे करतात. आता हे ऐकून मात्र ईश्वरीला खूप राग येतो. मग आता इशू ही थेट निघते आणि अर्णवच्या ऑफिसला येते. आता इशू ऑफिसला येते आणि डायरेक्ट अर्णवच्या केबिनमध्ये जायला लागते. आता इथे मध्ये काही लोक असतात ज्यांना इशू बरोबर बोलायचं असतं. ते इशूला म्हणतात, ईश्वरी मॅडम थांबा ना. पण ईश्वरी त्यांना सांगते, भाई सध्या मी खूप घाईत आहे, मला फक्त अर्णव सरांशी एकदा बोलायचं आहे आणि मग मला निघायचंय. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्याबरोबर लगेचच ती लोक म्हणतात, बरोबर मॅडम तुम्ही जा आधी सरांनाच भेटून घ्या. मग इशू अर्णवच्या केबिनमध्ये जोरात दरवाजा उघडून येते. आता अर्णव हा वरती बघतो, समोर इशू दिसते, पण त्याला वाटतं मे बी आपलं स्वप्न असेल, भास असेल. ईश्वरी म्हणते, भास नाहीये, मी खरी खुरी आलीये. त्यावर अर्णव म्हणतो, खरंच मी सुंदर तू माझ्या ऑफिसला आलीस? ईश्वरी म्हणते, खोटं खोटं यायला मी म्हणजे काय तुम्ही आहात, खोटं वागायला प्रत्येक वेळेस. आणि मग आता इशू म्हणायला लागते, का करताय तुम्ही हे सगळं? कशासाठी सांगा ना, काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करण्याची? का पैसे दिले तुम्ही मला खालीपणा दाखवण्यासाठी? त्याबरोबर अर्णव म्हणतो, खालीपणा कशाबद्दल बोलतेस तू नेमकं? काय झालंय? त्याबरोबर ईश्वरी म्हणते, ओ म्हणजे आता असं म्हणताय का की तुम्हाला काही माहीतच नाहीये, तुम्ही काही केलंच नाहीये आणि नंतर ना मग चार चौघांसमोर मला सुनवून दाखवायचं, बरोबर ना? त्यावर अर्णव म्हणतो, नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? मला जितकं स्पष्ट आणि क्लिअर सांगशील तितकं पटकन मला कळेल. हे बघ, मी बिझनेसमन आहे, या अशा गोष्टी बारीक सारीक मी लक्षात ठेवत नाही. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, ओके, बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवत नसाल ना तुम्ही, 10 लाख तुमच्यासाठी छोटी रक्कम असेल, पण आमच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे ती. त्याबरोबर अर्णव म्हणतो, का मला 10 लाख कमवायला कष्ट पडत नाही? ईश्वरी म्हणते, पडत असले ना तरी ते तुम्ही उपसत नाही ना, त्यामुळे तुम्हाला फरक पडत नाही. बाय द वे, मी इथे तुमच्याशी या विषयावर भांडायला आलेलीच नाहीये की 10 लाखाचं मूल काय. आज माझ्यासाठी त्या 10 लाखाचं मूल 10 कोटींपेक्षाही जास्त आहे, माझ्या जीवापेक्षाही जास्त आहे. कारण आज त्या 10 लाखांनी माझ्या वडिलांचा जीव वाचवलाय. पण ते तुमच्याकडून आले ना, या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त मोठं दुःख आहे. काय गरज होती तुम्हाला मला मदत करायची? मी मागितली होती का तुमच्याकडे मदत? आले होते तुमच्या दारात हात पसरायला? नाही ना. मग काहीच गरज नव्हती तुम्हाला मला मदत करण्याची. मी माझं माझं काय करायचं ते बघून घेतलं असतं. माझ्या बाबांसाठी मी आकाश पाताळ एक केलं असतं, पण कुठूनही पैसा उभा केला असताच. मी माझी मुलीची कर्तव्य कधीच मागे विसरले नसते. मुलगी म्हणून मला जे जे शक्य झालं असतं माझ्या बाबांसाठी करायला, ते सगळं, अगदी सगळं मी करून बघितलं असतं. समजलं तुम्हाला? त्यासाठी इथे तुम्ही किंवा तुमच्या पैशांची काहीच गरज नव्हती. पण जे पैसे तुम्ही दिलेत ना मला, ते पैसे मी लवकरात लवकर मेहनत करून कष्ट करून तुम्हाला परत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. त्याबरोबर आता ईश्वरी एवढं सगळं बोलते. त्यानंतर अर्णव म्हणतो, शट अप, गप्प बस. एवढा वेळ मगापासून तुझं ऐकून घेतलं ना, आता मी काय म्हणतो ते माझं ऐक. ईश्वरी म्हणते, मला काही ऐकायचंच नाहीये. अर्णव म्हणतो, ऐकावं लागेल, ऐकावं लागेल. आणि मग तो ईश्वरीला सांगायला लागतो, मला सांग सध्या तुझ्यासाठी महत्वाचं काय? त्यावर ईश्वरी म्हणते, पैसे. त्यावर अर्णव म्हणतो, बाबांसाठी महत्वाचे आहेत ना? त्यावर इशू होकार देते. अर्णव म्हणतो, म्हणजे तुला सध्या तुझे बाबा सगळ्यात महत्वाचे आहेत. हॉस्पिटलच्या कॉटवरती ते बाबा असे निश्चित तुझे पडलेले आहेत, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, पण पैशांची सोय होत नव्हती, म्हणून त्यांना वेळेवरती ट्रीटमेंट मिळत नव्हती, म्हणून मी पैसे उभे केले, पैसे तिथपर्यंत पोहोचवले. इव्हन तुला ही गोष्ट कळू सुद्धा नाही याची काळजी घेतली. तुला त्या सर्व गोष्टींचं काही पडलेलं नाहीये, पण तुला पडलंय कसलं की मी पैसे दिले. का? मी पैसे दिल्याने काय फरक पडतो? तू मानत नसशील ना तरी सुद्धा अजूनही माझ्या मनात आपली मैत्री तशीच आहे. त्यामुळे मी तुला मदत केली. आणि महत्वाची गोष्ट, मी तुझ्या बाबांना नाही उडवलेलं. मला काय गरज आहे ह्या सर्व फालतू आणि छिछोर गोष्टी करण्याची? अगं साधा सुद्धा विचार कर ना. अगं बिझनेस आयकॉन आहे मी, बिझनेसमन आहे एवढा मोठा. जर मी हे असं काहीतरी अपघात वगैरे करून बसलो तर अर्थात मीडिया हे सगळं प्रकरण उचलून धरेल, हे सगळं प्रकरण गरम होईल, हे मला वाटणार नाही का? मी या साध्या क्षुल्लक गोष्टीचा विचारही केला नसेल का? बोल ना, आता का गप्पा आहेस? ईश्वरी म्हणते, जाऊ देत, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही, मी निघते. अर्णव म्हणतो, नाही आता निघस तू, कारण काय आहे ना, आता बोलण्यासारखं मुळात काही उरलेलंच नाहीये ना तुझ्याकडे. किती वेळा म्हटलं तुला बसून बोलूया, पण नाही, तुला माझं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्यानंतर आता इथे इशू ही ताबडतोब रागारागात तिकडनं निघून जाते. अर्णव विचार करतो, काय करेल आता? तरी ही मुलगी माझ्या बोलण्याचा विचार करेल का व्यवस्थित? आणि आता तरी हिला कळेल का खरं की मी हे सगळं केलेलं नाहीये म्हणून? हे सगळं कोणीतरी माझ्या विरोधात केलेलं वाईट कृत्य आहे. अर्थात
आता हिला हे तर लक्षात येणार नाही की हे सगळं त्या नीच राजेशनी केलंय म्हणून, कारण सध्या तिचा राकेश म्हणून त्याच्यावरती खूप विश्वास आहे. पण कमीत कमी हिला हे तरी समजेल का की हे सगळं मी केलेलं नाहीये. आता अर्णवने इशूला हेही सांगितलेलं असतं की जर मला तुझ्या बाबांचा अपघात करायचा असताना तर मी हे काम कोणाकडून तरी करून घेतलं असतं ना. मी स्वतः हे सगळं फालतू काम का केलं असतं. कोण माणूस स्वतःचे हात खराब करून घेईल, तो सुद्धा एवढा श्रीमंत. त्याबरोबर मग मात्र इशू आता घरी आलेली असते आणि ती अर्णवने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते. इतक्यात तिच्याकडे आता ताई आलेली असते. ताई इशूला अशी शांत बसलेली बघते आणि विचारते, काय झालं इशू. इशू नमुताईला सांगायला लागते, ताई आज मी अर्णव सरांच्या ऑफिसला त्यांना जाब विचारायला गेले होते. त्यांनी का मला पैसे दिले, का मदत केली माझी न सांगता हे विचारायला. त्याबरोबर ताई म्हणते, काय मग पुढे काय झालं. मग इशू अर्णवने बोललेली प्रत्येक गोष्ट नमुताईला सांगते. जसं की मला काय गरज आहे, मी कोणाकडून करून घेतलं नसतं का, मी खूप मोठा बिझनेसमन आहे, माझी बदनामी होणार नाही का, या सर्व गोष्टी माझ्या लक्षात येणार नाही का, मला काय गरज आहे वगैरे वगैरे सगळंच. त्यावर नमुताई म्हणते, इशू मला सुद्धा अर्णव सरांचं पटतंय. अगं हे सगळं त्यांनी केलेलं नाहीये असं माझ्या सुद्धा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात वाटतंय आणि मला खात्री आहे तुला सुद्धा हे असंच वाटत असेल. तू त्यांना जाब विचारायला जाऊन खूप मोठी चूक केलीस इशू. तू एकदाही शहानिशा न करता पोलीस कंप्लेंट केलीस. त्यावर मात्र आता इशूला सुद्धा तिच्या चुकीचा पश्चाताप होतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.